Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्यूटी रेडी झालो आहे. रचना आहे किचन मध्ये. नॉर्मल रूटीन स्टार्ट झाला आहे. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे स्कूलसाठी आणि यस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh. चलो बाय. सावकाश जा, काळजी घे आणि आम्ही तुला मिस करू. मायराला ऑल द बेस्ट आणि आम्हाला सगळ्यांना माहिती मूवी हिट जाणारच आहे. अशीच छान प्रगती कर आणि लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम लव. गुड मॉर्निंग. सनी गेला सकाळीच हॉस्पिटलला, जसं की तुम्ही पाहिलं. नायसा गेली स्कूलमध्ये आणि सकाळी अजिबात मला हेअर वॉश करायला टाईमच नाही मिळालं. घाई असते म्हणून आता मी हेअर वॉश केलेले आहेत. आणि जसं की सनी सकाळी बोलला मायराबद्दल, मला माहितीच असेल मायराचा सेकंड मूवी येतोय आणि मूवीचं स्क्रीनिंग आहे. सो गौरवदादांचा फोन आलेला आणि त्यांनी खास आम्हाला इन्व्हाइट केलं. ॲक्च्युली लास्ट टाईमसुद्धा त्यांचं इन्व्हिटेशन आलेलं आणि त्या टायमाला आय गेस आम्ही सगळे अडगावला होतो. आमचं गेट टुगेदर होतं त्यामुळे त्या टाईमला मला जमलं नाही जाणं. आणि ह्यावेळेस जेव्हा त्याने इन्व्हाइट केलं, सनीला पॉसिबल नाही आहे बिकॉज सनी आता हॉस्पिटलला गेला आहे. बट मी अभि आणि फाल्गुनी आम्ही जाणार आहोत. अंधेरीमध्ये स्क्रीनिंग आहे. सो मायराचा जो नेक्स्ट मूवी येतोय तो आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. ट्रेलर जेव्हा पाहिलं तेव्हा एवढं छान वाटलं ना आणि किती छान ॲक्टिंग केली आहे मायराने ना. सो मायरा इज लाईक अ बोर्न टॅलेंट. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. शी इज अ मिरॅकल चाइल्ड. मी आणि सनी नेहमी तेच म्हणतो की शी इज ॲक्च्युली अ मिरॅकल चाइल्ड. कारण आता तुम्ही तर तिला फक्त स्क्रीनवर बघतात पण आम्ही तिला प्रत्यक्षात भेटलो आहोत. तिचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे, तिचा द वे शी बिहेव, द वे शी ट्रीट पीपल, ते एवढं सगळं नॅचरल आहे ना. म्हणजे देवाने ना तिला असं एकदम फुरसतीने बनवलंय असं तुम्ही बोलू शकतात. ट्रस्ट मी, टच वूड, अमेझिंग चाइल्ड आहे ती. आणि रिअली श्वेता आणि गौरवदादा दे आर रिअली ब्लेस्ड टू हॅव हर. आणि आपण सुद्धा सगळे ब्लेस्ड आहोत. अशा छान आणि अशा सुंदर मुली बरोबर आपण कनेक्ट झालो आहोत आणि खरंच खूप छान वाटतंय तिचं हे सगळं जे ग्रोथ आहे ते बघून. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पूर्ण वायकोड फॅमिलीला. खरंच खूपच एक्साइटेड आहे आणि तिचं जे ग्रोथ आहे ते बघून खरंच खूपच छान वाटतंय. सो आय एम डॅम शुअर की ती अशीच पुढे जात राहणार आहे आणि अशाच प्रकारे ती मस्त अशी शाईन होणार आहे सगळीकडे. आणि फक्त ती तिच्या ॲक्टिंग स्किल्समध्येच नाही तर ती बाकीच्या तिच्या स्कूल करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा तिच्या एज्युकेशनमध्ये सुद्धा ती हुशार आहे. आणि आपल्याला हे पावलं समजलेलं आहे तिच्या त्या सगळ्या गोष्टींमधनं. एनिवे, सो एक्सायटेड आहोत. नाहीसा आता स्कूलमधनं येईल त्याच्यानंतर तिला भरवेल वगैरे, आम्ही रेडी वगैरे हो आणि मग आम्ही निघणार आहोत. सो पुढे काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. सो फायनली आम्ही दोघी सुद्धा रेडी झालेलो आहोत. सो हा आहे नायसाचा ड्रेस आणि नायसा खूप कम्फर्टेबल आहे त्यात. बेसिकली त्याला एक बेल्ट सुद्धा आहे पण जो नायसाने आता काढलाय. आणि हा आहे फॅब अँगल ह्या ब्रँडचा आणि हा घेतलाय मिंत्रावरनं. सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घ्या. शी इज रिअली व्हेरी कम्फर्टेबल इन दॅट ड्रेस. आणि तिने मायरासाठी काहीतरी एक गिफ्ट रेडी केलेलं आहे. आणि काय लिहायचंय आपण त्यात? मायरा दीदी एवढी ब्युटिफुल आहे, कॉंग्रॅच्युलेशन, इके स्माइली, असं लिहायचं. ओके चालेल. ही कोण आहे? मायरा दीदी. हा, मी पण काढते. तू पण काढते? ठीक आहे. वाव, मायरा दीदीचे हे केस आहेत? मला असेच येतात. अच्छा ठीक आहे. आता तू काढते. चालेल. सो आता आम्ही आलोत अभि आणि फाल्गुनीला घ्यायला आणि वी आर जस्ट वेटिंग फॉर देम. गोंडू येणार आहे तर गोंडूला एंटरटेन करण्यासाठी स्टिकर्स लावून ठेवलेत. आणि एक 3 स्टिकर्स पण माझ्याकडे. काय? 3 स्टिकर. 3 मी केवळ 3 स्टिकर लावते.
आता आवाज येत होता फोन मध्ये. आता झोपली खाली. चालता चालता असं कसं चालता चालता झोपते मोशन मध्ये? ती कुठे येते ॲज युजल. सो फायनली आम्ही पोहोचलो 3 आवर्सच्या स्ट्रगल नंतर. मी गाडी चालवली आहे. हे काय मस्त बसलेले. तुला ड्रायव्हर कशासाठी बनवलं? वा शाळेच आहे. सो मुक्काम पोस्ट देवाचं घर. परत एकदा रंजिता ताईला भेटलो. आम्हाला ऍक्च्युली वाटलं तू व्हिएतनामला आहेस. बट हॅट्स ऑफ टू युअर एनर्जी. तू ज्या प्रकारे सगळ्या हँडल करतेस ना, ओ माय गॉड. मी आणि अभि नेहमी बोलत असतो. बट चांगलं आहे ना, आज मायरामुळे आपण परत सगळे एकत्र आलो. परत भेट झालेली आहे आणि परत उद्या सकाळी फ्लाय करते. नाही असं होतं. मस्त ड्रेस आहे. फोन केला आणि तो आला. दादा तुम्हाला किती कॉंग्रॅच्युलेशन बोलायचं. बापरे किती वेळा बोलू कॉंग्रॅच्युलेशन. आणि बिग डे. आय नो. आम्ही तुम्ही जेवढे नर्वस आहात ना, तेवढंच आम्ही सुद्धा नर्वस आहोत. कारण आम्ही सुद्धा तेवढीच तिची ग्रोथ बघितलेली आहे. श्वेता कुठे? अरे थँक्यू. खूप लाजते आम्हाला. जास्त वेळ घेणार नाहीये. आपण लगेचच सिनेमाच्या या खास शोला सुरुवात करूया. पण त्या अगोदर आजच्या या सिनेमाचा दिग्दर्शक, आजचा उत्सवमूर्ती संकेत मानेला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. एसीटी कॅट आणि मंगेश देसाई साहिल मोशन आर्ट्स प्रस्तुत हा सिनेमा किमाया प्रोडक्शन, महेश कुमार जायस्वाल आणि कीर्ती जायस्वाल यांची निर्मिती आणि स्वरूप स्टुडिओज म्हणजेच सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत आणि संकेत या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. आमचे प्रेझेंटर मंगेश देसाई सर. आणि मायराची ओळख करून द्यायची गरज नाहीये. मायरा, प्रथमेश परब आणि अजून कोणाची नावं राहिली असतील तर प्लीज मला माफ करा. थँक्यू. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. आपण पिक्चर पटकन सुरू करूया. थँक्यू.
हा सिनेमा मी जेव्हा केला तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. माझे दोघेही आहेत, माझे आई आहेत, माझे बाबा आहेत, ते माझं भाग्य आहे. पण नेहमी आपण आईच्या उदरातनं जन्म घेतो आणि तेव्हा आपल्या वडिलांच्या हृदयाची आपली नाळ जोडलेली असते. पण नेहमी एक गोष्ट लक्षात आलेली की वडिलांचे कष्ट कधी आपल्याला दिसत नाहीत आणि नेहमी आपल्याला वडिलांच्या चुकाच दिसतात. हा जेव्हा सिनेमा मी पूर्ण बघितला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. आज हळूहळू नातेसंबंध आयसोलेटेड होत चाललेत. प्रत्येकाला आई बाबा पाहिजेतच अशातला मुद्दा नाहीये. नेहमी आपण असा विचार करतो की नाही आपण आपले राहूया, पण जेव्हा बाबा जातो तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटलं की ज्यांचे बाबा नाहीयेत त्यांच्यासाठीचा सिनेमा, ज्यांचे बाबा आहेत त्यांना बाबांचं महत्व पटवून देणारा सिनेमा आणि भारत देशासाठी आपले प्राणपणाला लावून जीव देणाऱ्या त्या सैनिकाच्या त्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केलेला सिनेमा. असा एक वेगळा विषय असलेला सिनेमा तुमच्यासमोर घेऊन येण्याचं मी धाडस केलं. आणि तुम्ही बघितलं असेल मायराचा अभिनय. हे मराठी भविष्य आहे चित्रपटसृष्टीचं आणि याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. महेश सर सुद्धा नेहमी वेगळं काम करत आलेत, नेहमी लोकांसमोर वेगवेगळी भूमिका मांडत आलेत. म्हणून माझी खूप मनापासून इच्छा होती की महेश सरांनी येऊन हा सिनेमा बघावा. आणि सर मी तुमचे मनापासून आभार यासाठी मानतो की महेश सर सिनेमा बघायला आले म्हणजे सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला. महेश सर इंटरव्हलच्या नंतर सिनेमा बघायला थांबले म्हणजे सिनेमा लोकांना आवडणार 100%. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे मला इथे बोलवलंच. खूप गोड एक छान कसं हार्ट टचिंग, माझं थोडंसं मी शब्दांसाठी शोधतो, हृदयस्पर्शी सिनेमा आहे आणि अप्रतिम कामं सगळ्यांची आणि जेन्युइन प्युअर सिनेमा आहे. आणि मला बोलवलंच, मला खूप बरं वाटलं. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की हेच जे आज एक गोड सिनेमा बनवला हे लोकांना सांगितलं मी गोड सिनेमा बघितला आणि खूप जेन्युइन केलेला सिनेमा आहे आणि तो भरपूर चालावा अशा माझ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि ही दोन्ही मुली मायरा आणि मला तुझं नाव माहिती नाही सुपूर्वा, दोघींनी इतकं गोड काम केलंय. आणि म्हणजे नॉर्मली आपण लहान मुलांचे सिनेमा बघतो, मुलं जराशी आगाऊ कामं करतात, पण इतकं नॅचरल काम केलं दोघींनी. म्हणजे खऱ्या अर्थाने मुलांनी असंच वागावं अशी आपली इच्छा असते तसं काम केलं पुढं. आणि डिरेक्टरचं विशेष कौतुक, कारण सगळ्यांकडनं कामं करून घेणं. आणि बरेचसे लोक मला वाटतं पहिल्यांदा कॅमेरा फेस केलेले होते आणि तरी कुठेही अतिरेक नाही, कुठे खूप छान. धन्यवाद. तर म्हणजे निरागस असा चित्रपट, कारण ह्या चित्रपटाची कथा तसं पाहायला गेलं तर एका छोट्या मुलीचं भावविश्व, तिच्या वडिलांबद्दलच्या, गेलेल्या वडिलांबद्दलच्या तिच्या कल्पना, त्याच्यात रमलेली ती, एवढाच आहे कथा विषय. पण तो असा फुलवला गेला आहे, इतक्या सुंदर रीतीने तो फुलवला गेला आहे. याची पटकथा, याचे संवाद हा त्याचा कणा आहे असं मला वाटतं. आणि अर्थात सगळे कलाकार, म्हणजे प्रत्येकाचं अगदी तोंड भरभरून कौतुक करावं अशा प्रकारचा अभिनय प्रत्येक कलाकाराने केला आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने तो चित्रपट खुलतो फुलतो. आणि अर्थात याचा मुख्य जो सेंटर पॉइंट आहे, USP, ते म्हणजे मायरा आहे. खरोखर इतकं सुंदर निरागस ते बाल्य, म्हणजे मी खरोखर माझ्या बालपणात गेले. तिचे ते चेहऱ्यावरचे भाव जे असे बदलतात, तो तिचा भाव बघून तिच्या चेहऱ्यावरचे कसं, म्हणजे कधी कधी एखादा चेहरा असा असतो की काही मुलं खूप सुंदर असतात पण चित्रपटात त्यांना तसं, म्हणजे कारण तरल चेहरा लागतो कॅमेऱ्यासाठी, तो तरल चेहरा तिच्याकडे आहे आणि त्याचा पुरेपूर वापर दिग्दर्शकाने केलेला आहे. प्रत्येक फ्रेम इतकी सुंदर, म्हणजे एका पेंटिंग सारखी खुलवली आहे, फुलवली. मायरा खूप 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 सुंदर, अमेझिंग. आणि एवढं रडवलेस ना तू, अमेझिंग. तुझ्या पण डोळ्यात पाणी पाहिलं, इव्हन मागे पण माझ्या कोण
तुम्हाला कसं वाटलं दोघांना? मी दुसऱ्यांदा बघतो हा सिनेमा आणि काय माहिती मी जेव्हाही बघतो आय एम स्पीचलेस. म्हणजे त्या माझी मुलगी म्हणून नाही पण ती जे काही करते स्क्रीनवरती आणि त्याची पोचपावती आज जी प्रेक्षकांनी दिली, जे आज सिनेमा बघायला आले होते तुम्ही म्हणा, ती जी पोचपावती मिळाली ना त्याच्यासाठी आई वडील म्हणून आम्ही खरं स्वतःला खूप भाग्यवान म्हणतो की अशी काहीतरी काय म्हणेल मुलगी आपल्या मी तर मिरेकलच म्हणते तिला. पण आपण आम्ही तिला तेच सांगितलं की हा सिनेमा आहे ना बघण्यापेक्षा आमचे जे रिॲक्शन बघितशील त्याच्यावरूनच कळेल. मी रॉ बघितला होता, फर्स्ट कट बघितला होता. बट फॉर शुअर मी जेव्हा बघेल ना मी तेव्हा तेवढीच रडणार आहे जेवढी मी आज रडली आहे. सांगायला आवडेल जेवढे पण रडायचे सीन होते ती नॅचरल रडली आहे. ते समजत होतं कारण ती आत्ताही स्टेजवर येऊन सुद्धा तेवढीच रडत होती. म्हणजे शी कॅन फील दॅट इमोशन्स आणि अमेझिंग मजा आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला पण. येस थँक्यू आम्हाला. यू आर ऑलवेज अ पार्ट ऑफ फॅमिली. थँक्यू. चला ये फोटो काढूया आपण. सगळं मागे खूप वर खाली लाईटमध्ये पण काय करते सो फायनली घरी पोचलेलो आहोत. मुक्काम पोस्ट देवाचं घर हा जो मूवी आहे अप्रतिम मूवी. तुम्ही नक्की बघा. 31 जानेवारीला रिलीज होते म्हणजे येत्या फ्रायडेला. अँड ट्रस्ट मी मूवीमध्ये त्यांना जे दाखवायचं आहे ते एवढं सिम्पल वेने आपल्यापर्यंत त्याने पोचवलं आहे ना. आणि मायराची ॲक्टिंग, तिच्या ॲक्टिंगमध्ये म्हणजे जी मॅच्युरिटी आहे ना ती ट्रस्ट मी म्हणजे एवढं अमेझिंग काम केलं आहे ना मायराने. मग तिचं ते हसण्याचं इमोशन असो, रडण्याचं इमोशन असो, प्रत्येक डायलॉगवरचा जो इमोशन आहे ना तो तिच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय. आणि खूप 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 मॅच्युअर्ड वेने तिने ॲक्टिंग केलेली आहे. सगळे कलाकार सुंदर आहेत. इवन तिची जी मैत्रीण त्यात दाखवली आहे स्पृहा, तिचं सुद्धा ॲक्टिंग अमेझिंग आहे. त्या दोघांमधलं जे रिलेशन आहे ते पण खूप छान दाखवलं आहे. सो ओव्हरऑल ह्या मूवीमध्ये एका वडिलांचं आणि एका मुलीचं जे प्रेम आहे त्याबद्दलचा हा मूवी आहे. म्हणजे आता मी सगळंच तुम्हाला नाही सांगत बट ट्रस्ट मी एवढं हार्ट टचिंग मूवी आहे. मी एवढं रिलेट करू शकत होती ना त्या मूवीला. जेव्हा तुम्ही हा मूवी बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की मी एक्झॅक्टली काय म्हणते. तुमच्या पूर्ण फॅमिली बरोबर जा, मूवी बघा. सुंदर मूवी आहे. मुलांना सुद्धा हा मूवी आवडेल नक्कीच. नायसा एक टॉक बघत होती. मायरा दीदी कशी कसं त्यात ऍक्ट करते, तिला सुद्धा एवढं छान वाटत होतं ना. मी तिला कधी नायसाला एवढं एका जागेवर बसून मूवी बघताना नाही बघितलं. असते ती पण मग मध्ये मध्ये पॉपकॉर्न पाहिजे, हे पाहिजे, ते चालूच असतं तोंड. पण ह्या वेळेस नायसा सुद्धा एवढी त्यात एन्ग्रोस झालेली ना की तिला सुद्धा ते सगळी इमोशन समजत होते. आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा नायसाने सुद्धा मला हाच प्रश्न विचारलेला की देवाचं घर काय, त्याचं जे उत्तर मी दिलेलं ते तसंच ते तिथे सुद्धा दिलं गेलं आहे. तिच्या आई बरोबरचा जो रिलेशन आहे, मायराची जी आई मूवीमध्ये ॲक्ट करते तिचा जो रिलेशन आहे तिच्याबरोबर, ते म्हणजे ईच अँड एव्हरी रिलेशन एवढं सुंदर तऱ्हेने त्या मूवीमध्ये दाखवलं गेलं आहे ना. आणि छान पद्धतीने एक्झिक्यूट केलं आहे. पूर्ण कास्ट अमेझिंग आहे. तुम्ही मूवीमध्ये हसणार आहात.
नक्कीच रडणार आहात, खूप इमोशनल होणार आहात, स्वतः कुठे ना कुठेतरी ते रिलेट करणार आहात। आणि नेहमीच आपण आपल्या आईचं स्ट्रगल बघतो, पण ह्या पाठीमागे एक वडील ते काय रोल प्ले करतात। अमेझिंग मूवी, मला खरंच प्रचंड आवडलं। आणि थँक्यू सो मच श्वेता अँड गौरव दादा, तुम्ही आम्हाला कन्सिडर केलं ह्यासाठी की आम्ही सुद्धा प्रीमियरला येऊ आणि मायराचा जो मूवी आहे तो बघू। सो थँक्यू 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 सो मच, ज्यामुळे आम्ही कितीतरी कलाकारांना भेटलो, संवाद साधलं आणि खरंच खूपच छान वाटलं तिथे येऊन। सो थँक्यू सो मच। आणि मायरा, तू अशीच पुढे जात राहा, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत। मी गौरवदादांना तेच म्हणत होती की मायराची जर्नी आपण सगळ्यांनी लहानपणापासून पाहिली आहे। अँड द वे शी इज ग्रोइंग, द वे शी इज गेटिंग मॅच्युअर्ड इन हर वर्क, द वे शी इज बिहेविंग with each and every person is truly amazing। आणि मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितले की मायराला कोणत्याच गोष्टीचं फोर्स केलं जात नाहीये, ती स्वतःमध्ये तिच्यात ते आहे सगळं, ती स्वतः तशी आहे। आणि आता जेव्हापासून मी मायराला एकदम जवळून ओळखायला लागलो ना, तेव्हापासून ते एक वेगळाच बॉन्ड झालाय। म्हणजे मूवीमध्ये जेव्हा तिचा फर्स्ट फेस जो रिव्हील होतो त्यावेळी टचकन माझ्या डोळ्यातून पाणी येतं। म्हणजे जे आई वडिलांना एक प्राऊड फिलिंग असते ना, ती वाली प्राऊड फिलिंग असं येतं की आपल्यातलं, आपण जिला पाहिलंय लहानाचं मोठं होताना, ती त्या स्क्रीनवरती आहे अँड शी इज डुईंग सच अन अमेझिंग वर्क। म्हणजे खरंच 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 खूप छान वाटलं। सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू वन अँड ऑल, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि तेच म्हणेल, पुढे अशीच जात राहा, वी आर ऑलवेज देअर विथ यू अँड गॉड ब्लेस यू। सो चला मग हा व्लॉग मी इथेच एंड करते। नक्की मूवी बघायला जा, 31 जानेवारीला रिलीज होतोय। टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह।